पैलवानाचे पंच, अरे पैलवानाचे पंच कुठे आहेत? अरे पैलवानाचे पंचाला घेऊन या सोबत. चला सर एक माळेगावच्या यात्रेमध्ये ही कुस्तीची समिती आहे. शिंदे नावाचे काही अधिकारी आहेत. पंचायत समिती लोह्याचे BDO गटविकास अधिकारी याचे प्रमुख आहेत. इथं मीडिया यांच्याशी सतत संपर्क करतो आहे की सर हा गोंधळ का उडतो आहे, कुस्त्या का लागत नाहीत, पैलवान या ठिकाणी का नाराज होतात. हजार वेळा यांना मीडियानी प्रश्न केले असताना मीडियाला उत्तर देण्याचं काम ही समिती टाळते. याच्यामध्ये हे चेहरे आपण पाहू शकता. नांदेड जिल्हा परिषद, पंचायत समिती लोहा आणि स्थानिक ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, पण कुस्त्या लागत नाहीत. याला मात्र कोण जबाबदार आहे? स्थानिकचं प्रशासन जबाबदार आहे की नांदेडच्या जिल्हा परिषद मॅडमचा या ठिकाणी धाक राहिलेला नाही? हा प्रश्न मात्र येणारा काळच देईल. पाहूया आपण येणाऱ्या काळामध्ये या समितीच्या वर्तनाबद्दल, या समितीच्या कार्याबद्दल, या समितीच्या कार्यकारिणीबद्दल येणारा काळ काय निर्णय घेतो. पैलवानामध्ये नाराजीचा सूर आहे. आंतरराज्यातून पैलवान आलेले आहेत, बाहेरच्या राज्यातून पैलवान आलेले आहेत. त्यांच्या खाण्याची पिण्याची इथं व्यवस्था नाही. दूषित पाणी पिऊन इथं आरोग्यावर परिणाम होत आहे. इथला पोलीस प्रशासन परेशान आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये जनता काय निर्णय घेते आणि माळेगावचा इतिहास या समितीमुळे धुळीस मिळतो की काय, अशी मात्र जनतेमध्ये चर्चा आहे. आपण जाऊया लोकांकडे, लोक काय सांगतात सांगूया. बंधू, आपण कुठून आलात, काय काम आहे, या परिस्थितीबद्दल आपलं काय मत आहे? मी शेकशिंगी तालुका चौकटीचा लातूरमधून आलेला आहे. पैलवान आहे. आज 4 वर्षापासून बघतोय स्थानिकचे जे कर्मचारी आहेत सगळा फ्रॉड धंदा करत आहेत. चिठ्ठ्या घेऊन चिठ्ठ्या गायब करणं, रजिस्टर काढायचे, नाव घ्यायचे पैलवान लोकांचे, परत ते रजिस्टर गायब करायचे आणि मनोमनी रजिस्टरवर निधी किती पण लिहायचा त्यांच्यात मनाने. चिठ्ठ्या काढलेल्या या ठिकाणी चिठ्ठ्या गायब होणे, पैलवान गायब करणे अशी परिस्थिती चालू आहे. अनेक पैलवान आहेत. हे पैलवान आपल्याला काय सांगतात? आपण आपल्या सोबत पैलवान आहेत. साहेब, आपलं नाव काय, आपण कुठून आलात, काय परिस्थिती आहे? सोनपेठहून आलो मी. सोनपेठ तालुका, परभणी. काय परिस्थिती आहे? कुस्ती का लागत नाही? कुस्ती लागत नाही म्हणजे कुस्ती कोणी लावत नाही. रांगेमध्ये थांबावं लागलं. तुम्हाला नंबर मिळाला नाही का? आणखीन नंबर नाही मिळाला. ओके, बघूया आणखीन आपल्यासोबत काही पैलवान आहेत. हे पैलवान कुठून आले पाहूया. आपण या पैलवानाला विचारूया. बंधू, आपण कुठून आलात, काय म्हणणं आहे आपलं, कशासाठी आला तिथं आपण? कुठून आलात, आपलं नाव? आपण सोलापूर जिल्हा. काय परिस्थिती आहे? तुम्हाला व्यवस्थापनाबद्दल काय वाटतंय? व्यवस्थापन कसं वाटतं इथं? या गोंधळाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला काय सांगणार? ओके, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला या पैलवानाचा बंदोबस्त व्यवस्थित झाला पाहिजे आणि कुस्त्या झाल्या पाहिजे असं म्हणणं आहे. बघूया आपण. आणि या ठिकाणी अनेक पैलवान आहे, जनता आहे, पब्लिक काय म्हणते, पब्लिक बद्दल बोलूया. काय बंधू, आपण कुठून आलात, काय म्हणणं आहे? आपण इथल्या आमदाराला काय सांगणार आहात? इथले आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबाला काय सांगणार? चिखलीकर साहेबाला एवढं सांगणार आहे की फक्त नियोजन फक्त चांगलं ठेवा. दरवर्षीप्रमाणे आम्ही इथून वापस जात आहोत. कुस्त्या लागत नाहीत. कुस्ती जरी लागली तरी पंच निर्णय बरोबर देत नाहीत. ही आमची फक्त समस्या आहे. दादा, आपण कुठून आलात, आपलं नाव काय? माळा कोळीकर काय म्हणणं आहे? इथले आपल्या स्थानिकचे आमदार, गटविकास अधिकारी नियोजन आवडत नाही आम्हाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय आमचा नंबर यायचा पहिला नाही बरं. काय आमची 2-2 हजार कुस्ती लागली यावर्षी. कुस्ती मी लावत नाही. बाकीच्या कुस्त्या सगळ्या यावर्षी बघूया. आपल्याकडे काही सिनियर मंडळी आहे. आपण बघू, दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊया. काय म्हणतात सांगूया. काय परो, काय म्हणणं आहे, कशासाठी आला, काय परिस्थिती आहे, इथला काय गोंधळ उडतोय? आपलं नाव काय बाळा, सांग नाव तुझं. हम MP के अरे MP का हरबा जहाँ पे आए वाला है, आप MP से आए वाले ये दंगल के लिए कैसी परिस्थिति, क्या लग रहा है आपको? यहाँ बहुत अच्छा लग रहा है हमको. ये गोंधल तुमको अच्छा लग रहा है? गोंधल अच्छा लग रहा है. ये अच्छा. कब तुम्हारा कितना नंबर है कुश्ती का? हो गया. ये देखो MP का पैलवान यहाँ पे आए वाला है. ये लोग परेशान है. आप देखेंगे दूसरे की काय पोलिसांना या ठिकाणी पैलवानावर लाठीचार्ज करावा लागतो की काय, इतक्या पद्धतीचा या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे. माळेगाव यात्रा कंधार, नांदेड आणि लोह्याच्या, नांदेड आणि लातूरच्या सीमेवर असणारे गाव. या यात्रेकडे पूर्ण महाराष्ट्र बघते. महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचंच डिपार्टमेंट या ठिकाणी हातबल झालेलं आहे. पोलिसांच्या कुस्त्या लावण्यामध्ये इथली पंच कमिटी मदत करत नाही, स्थानिकचं प्रशासन मदत करत नाही, स्थानिकची ग्रामपंचायत
काहीच मदत करत नाही. पैलवानांनी करायचं तरी काय? या माळेगावच्या कुस्तीची मुहूर्तमेढ आणि या माळेगावचा झेंडा, कुस्तीचा पैलवानाचा आखाडा आता महाराष्ट्रामध्ये गाजणार कसा? हा येणारा काळच याचं उत्तर देऊ शकेल. राजरत्न गायकवाड, स्टार भारत न्यूज 1 साठी नांदेड. एक तास झालं कुस्त्या. पूर्ण डाव बंद आहे. हा बघा या गावात फोटो काढून घ्या. एक सुद्धा कुस्ती नाही असं मैदान. पंच कुठे द्या पैलवानाचे पंच. अरे पैलवानाचे पंच कुठे? अरे पैलवानाचे पंचाला घेऊन या सोबत. चला.